नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 फुलपाखरू या फुलपाखरू कवितेचा अर्थ व स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया फुलपाखरू या कवितेचा अर्थ व स्वाध्याय. प्रथम आपण फुलपाखरू दादासाहेब कोते यांच्या या कवितेचा अर्थ समजून घेऊया. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलपाखरू फुलांच्या दुनियेत कायमच गुंग असते, मग्न असते. फुलांवरचे वेगवेगळे रंग फुलपाखराला टिपायला आवडतात. फुलांवरचे रंग ते स्वतःसाठी निवडते. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. फुलावर बसायला फुलपाखराला आनंद होतो. फुलपाखरू फुलावर बसताच पटकन हसते. ते फुलावरचे रंग आपल्या पंखांना फासून घेते. पंखांवर फुलांचे रंग माखून घेते. निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलपाखराच्या पंखावर निळे जांभळे रंगीत ठिपके आहेत. ते त्याला छान शोभून दिसतात. त्या रंगातून सोनेरी रंगाची सुंदर कमान तयार होते. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. फुलपाखरू फुलांच्या दुनियेत रमते. फुलांच्या दुनियेत ते मग्न राहते. फुलांच्या पंखांवरती फुलांचे सुंदर रंग खुलून दिसतात, सुंदर दिसतात. अशा प्रकारे एका सुंदर फुलपाखराची सुंदर अशी कविता दादासाहेब कोते यांनी लिहिलेली आहे. या कवितेचा अर्थ आपण आता पाहिला. आता आपण फुलपाखरू या कवितेचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. फुलपाखरू या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर: फुलपाखरू या कवितेचे कवी दादासाहेब कोते हे आहेत. 2. फुलपाखरू कशावर बसून खुदकन हसते? उत्तर: फुलपाखरू फुलावर बसून खुदकन हसते. 3. फुलपाखरू पंखांना काय फासते? उत्तर: फुलपाखरू फुलांचे रंग पंखांना फासते. 4. फुलपाखरू कशात दंग असते? उत्तर: फुलपाखरू फुलांच्या दुनियेत दंग असते. 5. फुलपाखरावर कोणत्या रंगाचे ठिपके आहेत? उत्तर: फुलपाखरावर निळसर जांभळे ठिपके आहेत. 6. फुलपाखराच्या पंखांना कशाचे रंग आहेत? उत्तर: फुलपाखराच्या पंखांना फुलांचे रंग आहेत. 7. फुलांचे रंग हळूच कोण टिपते? उत्तर: फुलांचे रंग हळूच फुलपाखरू टिपते. प्रश्न क्रमांक 2. कसे ते लिहा. 1. फुलपाखरू रंग टिपते. हळूच. फुलपाखरू हसते. खुदकन. ठिपक्यांचा रंग निळसर जांभळा.
कमानीचा रंग सोनेरी. प्रश्न क्रमांक 3. कोठे ते लिहा. फुलपाखरू दंग होते. कोठे? फुलांच्या दुनियेत. फुलपाखरू बसते. कोठे? फुलावर. फुलपाखरू फुलांचे रंग फासते. कोठे? पंखांवर. प्रश्न क्रमांक 4. काय ते लिहा. 1. फुलपाखरू पंखांना फासते. फुलांचे रंग. सोनेरी रंगाची कमान. फुलपाखरू हळूच टिपते. फुलांचे रंग. प्रश्न क्रमांक 5. समान अर्थाचे शब्द लिहा. फूल, कुसुम, सुम, सुमन, पुष्प. दंग, मग्न, गुंग, रममाण. पंख, पर. दुनिया, विश्व, जग. पान, पर्ण. पान, पत्र, पर्ण. हळू, सावकाश. प्रत्येक रंगाच्या वस्तूचे नाव लिही. पहिला रंग आहे निळा. निळ्या रंगाच्या वस्तू आकाश, शाई, सदरा, साडी. पुढील रंग आहे पिवळा. पिवळ्या रंगाच्या वस्तू लिंबू, केळी, सूर्यफूल, हळद. पुढील रंग आहे पांढरा. पांढऱ्या रंगाच्या वस्तू पहा कागद, बगळा, धोतर, दूध. पुढील रंग आहे हिरवा. हिरव्या रंगाच्या वस्तू पान, पोपट, कैरी, पेरू. पुढील रंग आहे लाल. लाल रंगाच्या वस्तू पहा कुंकू, टोमॅटो, रक्त, तिखट. पुढील रंग आहे काळा. काळ्या रंगाच्या वस्तू कावळा, केस, काजळ, कोट. प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्द असेच लिहा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेतील काही असे शब्द जे लिहिताना चुका होऊ शकतात, तर असे हे पुढे दिलेले शब्द दिलेल्या पद्धतीनेच लिहिण्याचा सराव करा. फुलपाखरू, दुनिया, खुदकन, कमान, निळसर, सुंदर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 फुलपाखरू दादासाहेब कोते यांच्या या कवितेचा अर्थ जाणून घेतला. त्याचबरोबर स्वाध्यायही पाहिला. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.